तर आज बघा आज काय झालं. आज सकाळी काय झालं माहिती आहे? आज मी सकाळी मार्केटमध्ये या 2 रेंज बनवून ठेवल्या होत्या. सकाळीच 9:15च्या पहिलेच. कारण मला वाटलं मला माहीत होतं की या रेंजमध्ये आपल्याला ट्रेडच करायचं नाही. तर मी काय केलं ही रेंज बनवून ठेवले आणि सडनली मार्केट इथंच ओपन झालं या लेव्हलला. तर मला असं वाटलं की आज मला जसं कारण बघा आपला आर-एस-आय पण साइडवेज झोनमध्ये होता एवढा टाईम. तर मी ट्रेड केलाच नाही आज. 12:30 वाजेपर्यंत माझा ट्रेडच नव्हता कारण साइडवेज झोनमध्ये होता. तर माझं ॲक्चुअली माझी चुकी कुठे झाली मी तुम्हाला मला एक चुकी दिसत होती, की आज मला कुठं पण मला जोपर्यंत ही लेव्हल आणि ही लेव्हल ब्रेक करत नाही, तोपर्यंत मला ट्रेड नाही करायचा. आता याच्यासाठी लॉजिक तुम्हाला सांगतो. का ट्रेड नाही करायचा आणि मार्केट का साइडवेज असू शकतो? जेव्हा पण मोठ्या लोकांना मोठी लोकं आहेत ना, मोस्टली स्ट्रॅडल करतात. म्हणजे ते आहेत ना, एका रेंजमध्ये मार्केटला ठेवायचा प्रयत्न करतात नेहमी. म्हणून तुम्ही बघा 70% लोकं मार्केट हा साइडवेज असतो आणि 30% ट्रेंडिंग असतो. बरोबर? कारण ती लोकं जास्त करून जास्त पैसेवाली लोकं ज्यांना आपण ऑपरेटर बोलतो. ती लोकं मोस्टली या रेंजमध्येच मार्केटला ठेवायचा प्रयत्न कारण त्यांना दोन्ही साइडचे प्रीमियम खायचे असतात सेलिंग आणि ते मोस्टली सेलिंगमध्ये करतात. ऑप्शन सेलिंग, कॉल सेलिंगमध्ये ते असतात. कॉल सेलिंग, पुट सेलिंगमध्ये. तर ते मोस्टली ऑप्शन सेलिंग करतात. तर ते त्यांना असं असतं की मार्केट कुठे गेलं नाही ना, तर बरं आहे, तर ते दोन्ही साइडला पैसे कमवतील. म्हणून ते मोस्टली तेच करतात. त्यात काय होतं, जे आपले रिटेल ट्रेडर असतात, ते ऑप्शन बायिंग करत असतात. म्हणून ते तुम्ही बघा रिटेल ट्रेडर ऑप्शन बायर लॉसमध्ये ह्याच्यासाठी असतात, कारण मोठे प्लेयरचा गेमच त्यांना समजत नाही. मोठी प्लेयर तुम्हाला पण माहिती आहे, मोठे प्लेयर तुम्हाला तेव्हा इझिली पैसे देणार नाही. म्हणून ते काय करतात अशा रेंजमध्ये मार्केट आता तुम्ही बघा इथे ज्यांनी पण ऑप्शन बाय केले असतील, ऑप्शनचे प्रीमियम हल्लेच नाही जास्त. तुम्ही बघाल ना, इथं ते ट्रॅप झाले असतील. तर तर आज माझा कुठे ट्रॅप झाला, मी कुठं ट्रेड घेतलाय तुम्हाला दाखवलं. आता बघा मी 12:30-1 वाजेपर्यंत काही ट्रेडच केला नव्हता. कारण मला माहीत होतं आज मार्केट साइडवेज आणि मी ठरवलं होतं सकाळीच, इथं पण रेंज आहे, इथं पण रेंज आहे. तर मी ट्रेड येईल जोपर्यंत ह्या रेंज ब्रेकआउट नाही करत, तोपर्यंत मी ट्रेड करणार नाही. आज काय झालं, जसं इथं बघा, इथं काय झालं, ऑलमोस्ट 1 वाजता. 1 वाजता काय झालं, 12:30-1 वाजता. ई लेव्हलचा ब्रेकआउट आला. इथं बघा आर-एस-आयने ब्रेक केला, इथं. तर मी लगेच काय केलं, याचा हाय किती आहे, याचा हाय होता 24,600. मी लगेच 24,600चा कॉल ॲड केला. तर इथं बघितलं ना, तर इथं क्रॉस नाही केलाय त्याने आर-एस-आय. तर मला एवढं कन्फर्म झालं, की मार्केट वरती नाही जाणार आहे. मार्केट साइडवेजच आहे. त्याच्यामुळे आज ही रेंज आहे ना, या लोकांची सर्वांची स्टॉप लॉस परत या या लेव्हलपर्यंत येईल कुठेतरी आणि आपले तोपर्यंत 50 पॉइंट इझिली आपण अचीव्ह करू. तर मी काय केलं, बघा कुठं आपण फसतो हे पण तुम्हाला दाखवतो. तर मी लगेच इथं 24,450चा पुट आहे तो सेल केला इथं या लेव्हलला काहीतरी. ही जशी कॅन्डल क्रॉस झाली 202ला मी ट्रेड केला आणि तो गेला किती 200 टू टू तो 10 पॉइंट खाली गेला आणि सडन रिव्हर्सल आला आणि आपला पहिला स्टॉप लॉस हिट झाला. राइट? आणि परत दुसरी वेळ तो परत आला, तर मी परत रिएंट्री केली. कारण मला माहीत होतं या रेंजपर्यंत तो येणार आहे. 50 पॉइंट आपल्याला भेटतील. पण जसं मार्केट परत आलं आणि परत रिव्हर्स केला, सेकंड स्टॉप लॉस हिट झाला. तर नंतर माझ्याकडे एक होता, कारण मी गेल्या वेळी मी एक रूल बनवला होता, पण तो रूल मी पण फॉलो करायचा विसरलो. जेव्हा पण अशी ट्रेड्स भेटतात, तर आपल्याला याचा हायचा आपल्याला स्टॉप लॉस पाहिजे, तरच आपण ट्रेड घेऊ. समजा आता 228 चा हाय आहे ना, तर मी 218-19 ला ट्रेड घेणार. लगेच मी 218 आला, तर मी लगेच ट्रेड घेतला. त्याने तो स्टॉप लॉस आपला हिट केला. जर मी नेक्स्ट रेड कॅन्डलच्या खाली ट्रेड घेतला सर, तर आपल्याला एक चांगला आपला लॉस तरी कव्हर झाला असता. पण तो पण एक स्टॉप लॉस झाला. त्याच्यामुळे आपले 3 स्टॉप लॉस हिट झाले. आणि इथं बघा मार्केट याच्यानंतर खालीच आले. आपण बरोबर होतो. पण मार्केटने व्हॉलॅटिलिटीमध्ये आपले स्टॉप लॉस हिट झाले. पण ठीक आहे, आपण 3 आपले जे रूल्स आहेत ते एकदम फॉलो करतो. त्याच्यामुळे 3 स्टॉप लॉसवर आपण ट्रेडिंग बंद केली. ॲट लीस्ट 3 स्टॉप लॉस द्यायला नव्हते पाहिजे. पण ठीक आहे, आपण प्रॉफिटमध्ये आहोत. त्याच्यामुळे आपण तो एक ट्राय केला का इथं चालू शकतो. चालला पण तो नंतर चालला. तर यात आपण काय शिकलो? जेव्हा पण अशा रेंजमध्ये मार्केट असतं, तेव्हा आपली कुठं पण स्ट्रॅटेजी कुठली पण फॉर्म झाली ना, तर थोडा वेट करून ट्रेड करायचा आहे. लगेच घाई नाही करायची आहे. मग इथं आर-एस-आय नाही. जोपर्यंत हे लेव्हल ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायचाच नाही. हे मी शिकलोय आज. तर हे आपण लिहून पण ठेवलंय. तर आज आपण बघा, त्यामुळे आज आपला लॉस झालाय. तो किती झालाय? तर तुम्हाला इतकं इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा. 2250 चा लॉस झालाय. 2250 एक्झॅक्ट आपला आता हा लॉस माझ्यासाठी मला त्रास देणार नाही. का? कारण तुम्ही जा आणि आपला रूल्स जे आपण बनवले आहेत, रूल्स जे शायद Instagramच्या पोस्टमध्ये पण आहेत ते. Instagramमध्ये पण मी पोस्ट केलेले आहेत. ते रूल्स बघा. त्यात आपण एक्झॅक्टली एवढाच लॉस दाखवलाय. कारण माझा जेव्हा पण 2250 चा लॉस होईल, मी ट्रेडिंग बंद करेन. आणि आपण ती तसंच केलं. मी परत तिकडे 2-3 ट्रेड घेऊ पण शकलो असतो आणि हा लॉस कव्हर पण झाला असता, नाहीतर हा लॉस वाढला असता. पण नाही. रूल तर फक्त मी ट्रेड ऑब्झर्व्ह केला आणि माझे जे पॉइंट्स मला पाहिजे होते ते मी लिहून ठेवले. तर आज आपला लॉस इथंच मेन आहे 2250 चा लॉस आहे म्हणून आपण सेफ आहे.
म्हणजे आपला लॉस तेवढा झाला नाही, कारण आपण प्रॉफिट 4, 5, 6, 7 हजाराचा घेतो आणि 2250चा प्रॉफिट घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. तर याला आपण हेल्दी लॉस बोलतो ट्रेडिंगच्या लँग्वेजमध्ये. कारण हा लॉस तुम्हाला या लॉसनं तुम्हाला झोप येईल. तर हाच लॉस जर 6-7 हजार असता, तर याचा अर्थ मी रूल फॉलो केले नाही. पण 2250 आहे तर ठीक आहे. मार्केटने तुमच्या साइडला गेला नाही, तर मार्केटने तुम्ही तुमचा जो लिमिट आहे लॉसचा तेवढाच दिला. त्याच्या जास्त मार्केट घेऊ शकलं असतं तुमचे, पण तुम्ही दिले नाही. तुम्ही जेवढं ठरवलं रूल्समध्ये तेवढंच दिलंय. तर हा पण एक माझ्यासाठी एक प्रॉफिटेबल डे मी पकडतो. ज्या दिवशी माझा हा 2250 चा थोडा पण वरती गेला, 2230 पण झाला, तरी मी विचार करतो कुठेतरी माझा प्रॉब्लेम झालाय. 225 व्हॉलॅटिलिटी ठीक आहे, पण 2250 च्या वरती गेला. व्हॉलॅटिलिटी 100-200 पॉइंट खाली-वर होऊ शकतात. पण 2250 च्या वरती 2500 पर्यंत हा लॉस असता, तर थोडा मला लागला असता, कारण रूल्स एवढे स्ट्रॉंग रूल्स आहेत आणि कारण मला ब्रोकरेज पकडून 2500 द्यायचं आहे. तिला थोडा लागला असता. पण आपण एवढाच लॉस आपल्या लिमिटमध्ये लॉस करायचा, आपण याला हेल्दी लॉस बोलतात. तर जसं रील्समध्ये सांगितलंय, लॉस बुक करणं, जर तुम्ही लॉस बुक करायला शिकले ना आणि तुमचे रूल्सप्रमाणे लॉस बुक करायला शिकले, तर नक्की तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. असेच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू.